नमस्कार मंडळी, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मिस्टर कोकणी अक्षय आपल्या कोकणी यूट्यूब चॅनलवरती. तर गाईज आज मी चाललो आहे आपल्या राकेशसोबत सावंतवाडीला. राकेशची गाडी भरलेली अनलोड करायला जायची आहे सावंतवाडीला. राकेश आला इथं रोडवरती, मी चाललो रोडवरती. धमाल झाले, सकाळी 7 वाजलेत. चाललो आता मी सावंतवाडीला. चला तर मग भेटू आपण ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याला दाखवतो राकेश आलाय वरती, चाललंय वरती इथून. समोर दाखवतो तुम्हाला आपला राकेश थांबलाय गाडी घेऊन, ते बघू शकता गाडी. आपली गाडी थांबली समोर. राकेश भाऊ काहीतरी करतोय आतमध्ये. तर राकेश भाऊ तुमचं आमच्या गाडीमध्ये सरचे स्वागत करीत आहोत आणि तुमचं आमच्या चॅनल मध्ये सरचे स्वागत करतो. चला मंडळींनो, आता अक्षय आलेला आहे. तर आता दोघी ब्लॉग करत आम्ही जाणार सरळ सावंतवाडी. चला चला तर मंडळी आपण जाऊ आता सावंतवाडीला. आणि माझ्यासोबत आहेत आज ट्रॅव्हल विथ राकेश या चॅनलचे मालक आणि या गाडीचे चालक मालक दोन्ही पण. चला जाऊ आपण, निघू आता इथून सावंतवाडीला. समोर पूर्ण एकदम धुकं आहे, बघू शकता. पाणी मारलं तरी काय चला, गणपती बाप्पा मोरया. जय. तर मंडळी आम्ही आता निघालो इथून. आमचा रोड लई डेंजर आहे इथून जाईपर्यंत. सुपरफास्ट हायवे आहे. तर मग गाईच आपण आलोय मुंबई गोवा हायवेला. तरड्यातून आलोय वरती आपण, मुंबई गोवा हायवेला लागलोय. आता इथून आपण सरळ जाऊ सावंतवाडीला. राकेश आपला गोप्रो मध्ये व्हिडिओ करतोय वाईड अँगलने. गोप्रो लावलाय माझा तिकडे. चला तर मग जाऊ आता डायरेक्ट सावंतवाडी. तर गाईज आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय कुडाळमध्ये, बघू शकता. आपला मुंबई गोवा हायवे. राकेश भाऊ चाललाय, आपली गाडी लावली इथं मागे. नाश्ता करायला, माझ्या आईची इच्छा. तर काही नाश्ता करायला आलो होतो, ते नाश्ता नाही आता, जाऊ दुसरीकडे. चला आता काय, चला जाऊया पुढे. बघूया पुढे झरापला, बघूया 0 पॉईंटला. चला जाऊ पुढे कुठंतरी नाश्ता बघायला. पाव बरोबर मिळता होय. आता नाही ना, तयार नाही त्याच्याकडे. चुलीवरचा वडा. चुलीवरचा, आता चुलीवरच गॅस बंद झाले. हा सगळं चुलीवर झालं, सगळे चुलीवरतीच चालू झाले आता.
स्टॉपला नाश्ता बघू कुठं भेटतोय नेक्स्टला. तर काहीच आम्ही येऊन पोचलो आमच्या लोकेशनला सावंतवाडीमध्ये कंपनीमध्ये. आता 8:30ला पोचलो आहे. इथे कंपनी इथे बघू शकता, रुक्मिणी फूड सिम्प्लेक्स. आपली गाडी आहे, गाडी लावून घेतली राकेशने. कंपनी इथे कंपनीमध्ये पोचलोय. गाडी बघ अशी पूर्ण बांधली भरून आहे. राकेश पण ब्लॉग करतोय तिकडं बघू शकता. गोप्रोमध्ये ब्लॉग करतोय. ह्या करूचा गाडीचं काम करूया, रेडियम मारूया थोडासा. टाइम भेटलो तर रेडियम मारून जाऊया खाली बंपरला. आणि ब्लॉग चालू आहे राकेशचा. तर काहीच आम्ही आता गाडी खाली करायला लावलो. इथे समोर आहे बघू शकता, गाडी खाली करते तिथे. आतमध्ये प्रोडक्ट कंपनीचं चालू आहे. मी इथं गाडी खाली करायला लावली. गाडीमध्ये केन आहे छोटी. पूर्ण गाडी भरलेली आता खाली करतेच. तर आता आपण जाऊ इकडे. इकडे एक दुकान आहे, तिथं आपल्याला सगळं मिळतं. कोकमचं कोकम आगो वगैरे आम्ही घेतलं आहे. आता परत जातोय. काय घेतो रे आता? इथं आपल्याला सगळं पाहिजे ते मिळतं. कोकम सरबत, कोकम आगुळ, काजू. पुढे जाऊया. हे बघ कसं काजू कतरी खातोय. काजू कतरी, आंबा काजू कतरी, हापूस आंबा काजू कतरी. हापूस आंबा काजू कतरी इथंच घेतली आहे मी. इथंच भेटे. 100 रुपये. 100 रुपये नाही, किती घेतले? पाव 200 ग्रॅम 100 रुपये. 100 रुपये 200 ग्रॅम नाही, 200 ग्रॅम 100 रुपये. तर काहीच आपली गाडी खाली होते, गाडीत झोपलोय. तर आमचा राकेश दाखवतो काय करतोय. नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू. नहीं, मैं तेरे से लास्ट पर पूछ रहा हूँ, तेरा मेरे से प्यार है या नहीं. तर गाईज आपली गाडी खाली करून झाली. बघू शकता समोर पूर्ण खाली करून झाली. हे मटेरियल इथं उतरलं आहे. आता आपला राकेश गेला विचारायला परत रिटर्नला काय आहे का. रिटर्नला असेल तर परत थांबवलं लागेल गाडी भरायला. बघू काय भेटतं आहे का. बोलले होते मग अशी आहे म्हणून. आता राकेश विचारायला गेलं आहे. बघू राकेश आल्यावर काय म्हणतं आहे. नसेल तर आपण जाऊ डायरेक्ट घरी जायचं म्हणजे बघू जेवायला वगैरे कुठं थांबलो तर किंवा काहीतरी खायला थांबू. तिथेच भेटू आता. चला काहीच आता 12:30 वाजलेत. आम्ही निघतो इथून. इथे परत भरायला काय नाही, राकेशने विचारलं. निघतोय, भेटू डायरेक्ट आपण पुढे. राकेश गाडी काढतोय, जाऊ आपण डायरेक्ट जेवायला. तर काहीच आम्ही निघालो आता कंपनीतून गाडी खाली करून. तर आता भूक लागलेली आहे जोराची. आम्ही पण जाऊन जेवणार, कारण सकाळपासून काय खाणार नाही. नाश्ता करून गेला होता पण नाश्ता आपला मिळाला नाही. नाश्ता बंद होतो. चालला जेवण
चला तुम्ही पण येऊ जेव. आले तू पाणी किती जिद्द ना सोडली, उपाशी राहून गेली गाडी खाली. खाली गाडी खाली करून आम्ही निघालो आमच्या दारी. आपण इथं आतमध्ये बघू शकता अण्णा नाईकांचा वाडा. इथं बाहेर दुसरं काम चालू आहे. इथं शूट झाले होते का? एवढी तर झाली. यायची शेवता येऊन गेली. शेवंता आपल्या जेवणातून येऊन गेली ती. राहून आता तिकडं कशी काय येईल? नवऱ्या आता लगेच गेला ना. नवऱ्याला कोणतरी आपल्याकडे पाहुणा. तर गाईज आता आपण आलो इथे शोरूमला आयसरच्या. इथे काहीतरी राकेश बोलतो ॲड ब्लू टाकायचं आहे, गाडीचा संपत आलाय ते टाकायला आलोय. चला जाऊ खाली. चला जाऊ शोरूममध्ये, काय बघू काय म्हणतोय राकेश. त्या गाडीचं काम चालू आहे काहीतरी. तर गाईज आपण ॲड ब्लू घेतलेले, गाडीत ठेवले. राकेश बांधतोय आतमध्ये, दाखवतो तुम्हाला. ए कुठं गेला रे? आतमध्ये बांधतोय, बांधून ठेवतोय बादली. ते बांधले ते राहील तरी का त्यांना? इकडे सारखं नको. तर काहीच आम्ही आता चाललोय जेवायला ढाब्यावरती. गाडी लावली तिकडं मागे, तर चाललोय. समोर बघू शकता ढाबा आहे, खालसा पंजाबी ढाबा. इथे चाललोय जेवायला. सकाळी नाश्ता नाही केलेला, त्यामुळं नाश्ता जेवण सगळं एकदमच करणार आहे. राख्या भाऊ आणि मी. चला आता जेवू डायरेक्ट. तर काहीच आमचं जेवण वगैरे झालंय. आलो गाडीमध्ये, चाललोय आता डायरेक्ट. कणकोलीचं काम होतं ना, कणकोलीच्या पुढे ते ते काम झालं तर करू, त्याच्यात जाऊ डायरेक्ट घरी. गाडी धुवायची. त्याच्यानंतर संध्याकाळी भरपूर मोठे मोठे प्लॅन आहेत. प्लॅन करूया. ते पण प्लॅन दाखवू आम्ही. आणि चला आपण जाऊ आता घरी. पाहुणा तरी तर मित्रांनो, नांदगाव केले क्रॉस आणि आपल्या अक्षय भाऊकडे दिले गाडी. हे बघा, पहिल्यांदाच गाडी चालवता. हा, फोर व्हीलर चालवता, पण मोठी गाडी पहिल्यांदा घेतलेली. जाऊ दे म्हटला हळूहळू कासारड्याच्या माळापर्यंत. जोपर्यंत डबल रस्तो हा तोपर्यंत म्हणलं चालव. हा म्हणलं बघ, हाताखालना गेली तर ठीक आहे. बऱ्यापैकी चालवता. काही गाडी चालवणारा काय सांगू नको. फक्त जरा गाडी लांब असल्यामुळे जरा अंतर म्हणजे लांबनं टर्न मारायचो. जजमेंट जरा बसली मग काय टेन्शन नाही. तर काहीच मी चाललोय आता घरी. राकेश चाललाय घरी, बघू शकता. राकेश गेलाय पुढं, तर मी चाललोय आता घरी खाली. हे तिथून कंपनीतून आगोळी वगैरे आणलं होतं, आगोळी कोकम सरबत, ते चाललोय घेऊन. तर आता परत जायचं आहे आपल्याला तराळ्यात. एक पार्सल आहे काजूंचं, ते तराळ्यात द्यायचं आहे गाडीवरती. चल भेटू आता डायरेक्ट तळ्यात जाताना. चला. तर काहीच तळ्यात जाताना शूट नाही केलं. आपला तळ्यात जायचं बोललो होतं, तळ्यात जाताना शूट नाही केलं, एकटाच होतो त्यामुळे शूट करता नाही आलं. तर काहीच आता आपला ब्लॉग
बघा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.